शिष्टमंडळ आणि मुख्यमंत्र्यांच्या आज होणाऱ्या बैठकांची लोकसभेत मराठा आरक्षणामुळे महायुतीला फटका बसल्याचं समोर आलं। त्यामुळे विधानसभेला तसा फटका बसू नये यासाठी काही महायुतीत खलबतं सुरू झाली आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर आता ओबीसी समाज आक्रमक झालेला आहे। ओबीसी आरक्षण संरक्षणासाठी ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचं गेल्या 6 दिवसांपासून आंदोलन सुरू आहे। आज ओबीसी शिष्टमंडळ मुख्यमंत्री शिंदे यांची मुंबईत भेट घेणार आहेत। दुपारी 4 वाजता मुख्यमंत्र्यांसोबत बैठक होईल आणि या बैठकीत मुख्यमंत्री शिंदे ओबीसी आंदोलकांचं म्हणणं ऐकून घेतील। याच संदर्भातले अधिकचे अपडेट्स घेऊया। जुई जाधव आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत जोडल्या गेल्यात त्यांच्याकडून। जुई, आपण बघतोय खरं तर गेल्या निवडणुकीत अनेक फॅक्टर्सचा फटका बसलेला आपल्याला बघायला मिळतोय। या निवडणुकीत तसं होऊ नये म्हणून आतापासूनच खबरदारी घेतली जाते आणि आजची बैठक ही त्याचंच एक उदाहरण। काय सांगाल? सौरभ, गेल्या वर्षभरापासून मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण असा लढा राज्यामध्ये आपल्या सगळ्यांना पाहायला मिळतो आहे आणि तोच लढा, त्या लढ्याचे परिणाम लोकसभा निवडणुकीवरती आपल्याला पाहायला मिळाले। लोकसभा निवडणुकीमध्ये मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण हे दोन वेगवेगळे मतं जी आहेत ती पडली आणि त्यामुळे महायुतीला फटका बसल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। मात्र जो फटका लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान बसला तोच फटका पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकीला बसू नये यासाठी आता रणनीती आखण्यासाठी तयार झालेले आहेत महायुतीचे नेते लक्ष्मण हाके। हे गेल्या काही दिवसांपासून उपोषणाला बसले होते। त्यांचं शिष्टमंडळ देखील आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून ठोस पावलं उचलली गेली पाहिजेत, जेणेकरून विधानसभा निवडणुकीमध्ये लोकसभेसारखा फटका आपल्याला बसणार नाही अशी मागणी ते करणार आहेत आणि त्यावरती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नेमकं काय निर्णय घेत आहेत हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। मराठा आरक्षणाचा मुद्दा देखील ज्वलंत आहे। मनोज जरांगे पाटील यांनी जरी उपोषण स्थगित केलं असतं तरी त्यांनी सरकारला अल्टिमेटम दिला आहे सगळे सोयरेसाठी। त्यामुळे हा फॅक्टर आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा हा विधानसभेसाठी देखील महत्त्वाचा ठरणार आहे, जसा लोकसभा निवडणुकीसाठी तो महत्त्वाचा ठरला। त्यामुळे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सरकार मिळून नेमकं काय निर्णय घेत आहेत ओबीसी आरक्षणावरती आणि आजच्या त्या बैठकीमध्ये त्या सगळ्यांचे मुद्दे जे आहेत ते ऐकून नेमकं काय त्यांच्यावरती मार्ग काढला जातोय हे देखील पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। सौरभ, निश्चितच या संदर्भातले अधिकचे अपडेट्स जुई आम्ही तुमच्याकडून घेणारच आहोत। तुर्तास धन्यवाद।